मोबाईल आणि पर्स या ठिकाणी थांबलेले सापडलेले आहे, त्यांनी घेऊन जायचे आहे. एक विनंती आहे, माझा आवाज जर गरुडताई आपल्यापर्यंत पोहोचत असेल, आदरणीय श्रीमती गरुडताई, तुमची पर्स आणि मोबाईल सापडलेला आहे. तुम्ही आदरणीय आमदार महेश दादा लांडगे यांच्या स्वागत कक्षाशी संपर्क साधा. आपल्याला विनंती, दादा लांडगे यांच्या वतीनं स्वागत आहे. खऱ्या अर्थाने टाळा मृदुंगांच्या तालामध्ये मन तल्लीन होऊन इंद्रायणीच्या तीरावरचा हा माऊलींचा प्रवास, चंद्रभागेच्या तीरावरती विठुरायाच्या दर्शनाला जाणार. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाल मातीतून त्या मातीचा स्पर्श करून आपण खऱ्या अर्थाने या अखंड हिंदुस्थानच्या दैवताच्या चरणावरती नतमस्तक होण्यासाठी लाखोच्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहात. ना कुणाला निमंत्रण, ना कुणाला आमंत्रण, परंतु या अखंड हिंदुत्वाची आणि अखंड वारकरी संप्रदायाची परंपरा जपण्याचं काम आपण या ठिकाणी करत आहोत. ज्या राजाजीराज छत्रपती शिवाजी महाराजांनी खऱ्या अर्थाने हा संस्कार आणि वारसा जपला, त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करत असताना हा पालखी सोहळा जात असताना आपण सर्वांनी एकदा या अखंड हिंदुस्थानच्या दैवतासाठी घोषणा देऊयात. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. या ठिकाणी आगमन झालेला आहे. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की. दोन्ही हात उंचावून विठुरायाचा गजर करूया. एकदा जोरदार दोन्ही हात उंचावून या पालखी सोहळ्याचं स्वागत करूया. सर्वांना विनंती आहे, आपण पांडुरंगाच्या दर्शनासाठी निघालेला आहात, आपल्या हात रिकामे ठेवू नका, हात वर करा. हात उपस्थित विद्यमान आमदार महेशदादा लांडगे यांच्या वतीनं आदरपूर्वक मानपूर्वक स्वागत. तिकीट डोंगरावर भोसरी विधानसभेचे विद्यमान आमदार दादांचे बंधू भैया लांडगे यांच्या वतीनं 30,000 वृक्षारोपणाचं लावगण या ठिकाणी केलेले आहे. दादांचा सर्वांना संदेश आहे की एक तरी झाड लावा आणि निसर्ग वाचवा. आम्ही काही वेळातच या ठिकाणी आता माऊलींच्या पालखी आमदार सन्माननीय महेशदादा लांडगे यांच्या वतीने होत असून दिंडी क्रमांक 27 आगमन या ठिकाणी झालेलं आहे. दिंडी क्रमांक 27 आगमन झाले. आमदार महेशदादा लांडगे यांच्या वतीने मनापासून स्वागत आहे. आणि आता पालखीचा मानाचा अश्व यांचं या ठिकाणी आगमन होत आहे आणि त्याच्यानंतर पालखीचं आगमन होणार आहे. आपण सोहळ्यासाठी इथे उपस्थित आहात. सगळ्यांना आमदार महेशदादा लांडगे यांच्या वतीने एक विनंती आहे, महिला भगिनींना विशेष करून घरातले मौल्यवान दागिने, मौल्यवान दागिने यापेक्षा आपल्या लहान मुलांना आपण जपायचं.